आज सकाळी 11 वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते भंडारा विधानसभेतील म्हणता येईल, भंडारा शहरातील म्हणता येईल 200 करोडपेक्षा जास्त विकास कामाचं भूमिपूजन आज संपन्न झालं। विशेषतः भंडाराचं जिल्हाधिकारी कार्यालय, ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग म्हणू शकू, असे सर्व जे छोटे मोठे ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना वारंवार यावं लागतं, असे सगळ्या प्रकारचे ऑफिसेस एकत्रित येऊन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचं एक बांधकाम आपल्या भंडारा जिल्ह्याकरता होतं आहे। सोबतच SDO कार्यालय, त्याच्यानंतर रेस्ट हाऊस आपलं जे मोठं होतं आहे 9 कोटी खर्चून, आपले जे महिला रुग्ण कार्यालय होतं त्याच्या टप्प्यात 3 मध्ये काहीतरी 19-20 कोटीचं काम परत येऊ घातलेलं आहे। असं भंडारा विधानसभेत भंडारा जिल्ह्याच्या दृष्टीने 200 कोटीपेक्षा जास्त कामाचं विकास कामाचं भूमिपूजन आज संपन्न झालं। विशेषतः आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून सगळी निधी मिळाली, हे या ठिकाणी आपण नमूद केलं पाहिजे। सोबतच भंडारा शहरासाठी गेल्या अनेक वर्षापासून ज्या आपण योजनेची वाट बघत होतो ती होती पाणी पुरवठा योजना। माझ्या नगर परिषद अध्यक्षाच्या काळात आम्ही पाणी पुरवठा योजनेला सुरुवात केली होती आणि आत्तापर्यंत त्याचं सांगतात 95% जास्त काम त्या योजनेचं पूर्ण झालेलं आहे। परंतु प्रत्यक्ष पाणी द्यायला थोडासा अजून वेळ लागणार आहे। परंतु ज्या भागात कधीच नगर परिषदच्या योजनेचं पाणी मिळत नव्हतं, अशा ठिकाणी विशेषतः आपला खात रोडला जो पूर्ण नवीन भंडारा जिकडे वस्तू आहे, या भागामध्ये 2 टप्प्यामध्ये आपल्या संपूर्ण 5 झोन पाडलेले आहेत शहराचे। त्यातले हे 2 झोन, एक हायवेच्या इकडला झोन आणि हायवेच्या पलीकडला झोन, या 2 झोनचं मात्र आज आपण एका भागातलं जलपूजन केलं। येणाऱ्या 7 दिवसात त्या रहिवाशांना साधारणतः 350-400 रहिवाशांना पाणी मिळणार आहे। पुढच्या 8 दिवसात दुसऱ्या टप्प्यात 2चं म्हणजे झोन 4 मध्ये जी आपली खात रोडकडे जाते भैयाजी नगर, त्या ठिकाणच्या टाकीतून आपल्याला लोकांना पाणी मिळेल। या 2 टप्प्यामध्ये साधारणतः 600-650 लोकांना पाणी, ज्यांना कधीच नळाचं पाणी मिळत नव्हतं, अशा लोकांना मिळायला सुरुवात होईल। सोबतच आठवड्याभरामध्ये संपूर्ण शहराला, जो आजपर्यंत आपण एकाच वेळेस पाणी पुरवठा करत होतो, तर दोन्ही वेळेस आपण नळाच्या पाण्याचा 2 वेळा पाणी पुरवठा करू शकू। उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची यंत्रणा आता आपली तयार झालेली आहे आणि संपूर्ण नवीन 5 पाण्याच्या टाक्या आणि फिल्टर प्लांट आणि विशेषतः त्यांना एकमेकाला जोडणारे पाईपलाईन, हे काम संपूर्णतः झालेलं आहे। त्यामुळे फक्त नवीन जोडणी, नवीन आणि जुन्या पाईपलाईनला जोडणी, असे काही तांत्रिक छोटे मोठे कामं काही ठिकाणी एखाद्या रोडला क्रॉस करून दुसऱ्या पाईपला जोडणे, अशी कामं राहिलेली आहेत, चिल्लर कामं ज्याला म्हणता येईल, किंवा याला पण एक आवश्यक तरी सुद्धा आवश्यक आहे। त्याशिवाय संपूर्ण योजना सुरू होऊ शकत नाही। म्हणून मी तुम्हाला 95% म्हटलं, किमतीनुसार 95%, परंतु हे 5% सुद्धा बरंच महत्त्वाचं काम आहे आणि ते जिकरीचं काम आहे। ते टप्प्याटप्प्याने ट्रायल अँड एरर, कारण की संपूर्णतः नवीन योजना नाही आहे आपली। जुनी योजना जी 15 वर्षापेक्षा जुनी जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन कायम ठेवलेली आहे आणि 15 वर्षातली ज्यापेक्षा जुनी पाईपलाईन आपण काढून तिथे नवीन टाकलेली आहे आणि या 15 वर्षात गेल्या 15 वर्षातली पाईपलाईन तशीच कायम ठेवलेली आहे। त्यामुळे जुने आणि नवीन योजनांचं पाईपलाईनचं कॉम्बिनेशन, त्यांच्या एकमेकांच्या जोडण्या, त्यांच्या लेव्हल मॅच करणं, यात थोडासा वेळ लागणार आहे। परंतु या उन्हाळ्यामध्ये जशी दरवर्षी पाणी टंचाई आमच्या भागात होते तशी होणार नाही आणि विशेषतः नवीन भागामध्ये आपल्याला पाणी पुरवठा मिळणार आहे, 2 वेळ पाणी पुरवठा मिळणार। ही आपल्या भंडारेकरांसाठी विशेष एक भेट म्हणता येईल। आजच्या दिवशी आपण सुरुवात केली आणि मला विश्वास आहे की लोकांना आम्ही तो शब्द दिला होता की बा आम्ही या उन्हाळ्यात लोकांना पाणी पाजून नवीन पाणी पुरवठा द्यावे, तो आमचा पूर्ण झाला, याचं एक समाधान आम्हाला मिळतं।